लोककला सांस्कृतिक महोत्सवासाठी आलेलो आहे आणि इथं वीर आणि शृंगार या रसांचा आविष्कार गेली 2 दिवस आम्ही अनुभवतोय. खूप सुंदररित्या शाहीर या ठिकाणी माननीय वसंतराव जगतापांना यांनी लोककला लोकनाट्य तमाशा या कलावंतांच्या बरोबर शाहिरांनाही या ठिकाणी संधी दिलेली आहे. तर या ठिकाणी आमचे गुरुवर्य शाहीर देवानंद माळी यांचे पटशिष्य आविष्कार देशिंगे आणि आकाश देशिंगे या ठिकाणी आले आहेत. खूप सुंदर असा त्यांचा हा शाहिरी कला आविष्कार आम्ही पाहिला. विशेषतः त्यातलं पाठीमागचं कोरच जबरदस्त ताकदीचं होतं आणि ते आम्हाला खूप आवडलं. आविष्कार कार्यक्रम संधी मिळाली आणि सादरीकरण झालं, याबद्दल काय वाटतंय? या ठिकाणी बरेच वर्ष झालं अनेक चांगल्या चांगल्या कलाकारांनी सादरीकरण केलेलं आहे. खरं तर अशा ठिकाणी आम्हाला संधी मिळाली हे आमचं भाग्य आहे. आमचे गुरुवर्य शाहीर सम्राट डॉक्टर देवानंद माळी, आमचे पृथ्वीराज माळी यांचासुद्धा या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. तसेच या ठिकाणी आम्हाला कार्यक्रमासाठी ज्यांनी आमचं नाव सुचवलं ते आमचे पार्लेकर सर, तसेच आमचे योगेशदादा पाटील, आमचे बाबाभाई बोरगाव, बाबासाहेब शिंदे सर, तसेच आमचे बापाभाई बोरगावकर, बाबाबाई बोरगावकर या सर्वांनी आमचं नाव सुचवलं आणि वसंत अण्णा पाटील यांनी आम्हाला इथं कलेची संधी दिली, कला सादर करण्याची संधी दिली. खरं तर आमचा अहोभाग्य समजतो आणि सर्वांना मनापासून धन्यवाद मानतो. आविष्कार एक विचारतो, इतर स्टेज आणि या स्टेज मला काय फरक जाणवला? खूप ताकद आहे. कारण आत्तापर्यंत ज्या ज्या कलाकारांनी या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे, कसं असतं ज्या कलाकारांनी सादरीकरण करावं त्या कलाकारांची उंची जितकी वाढते तितकीच उंची त्या स्टेजची वाढत असते, त्या रंगमंचाची वाढत असते. तसंच या ठिकाणी हे मंच जो आहे तो ताकदीचा मंच आहे आणि या ठिकाणी आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. म्हणजे तुम्ही दररोज हे कार्यक्रम करताय, जयंतीचा करताय, शिवजयंतीचा करताय, पण इथं कला महोत्सव होता, एक वेगळीच ऊर्जा मिळाली. खरं तर कार्यक्रम सकाळपासून आम्ही रेंगाळत पडलो होतो की आम्हाला 11 वाजल्यापासून कलेची संधी मिळणार होती, आता मिळेल मग मिळेल. पण आम्हाला वाटत होतं की आता वेळ भरपूर झाला, थोडंफार एनर्जी कमी होईल किंवा काय होईल असं चिंता लागली होती. पण खरं तर जसा स्टेजवरती पाय ठेवला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा शहरामध्ये जाणवत होती. खूप सुंदर. तुमचं वय कमी आहे तरीसुद्धा तुम्ही खूप झेप घेतलेली आहे. आकाश, तुम्ही एक वेदिक शाहीर आहात आणि वेदिक शाहिरी असूनसुद्धा तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये आमच्या रंगीत म्हणू आपण ज्याला ढोलकी फडाच्या तमाशातील पट्टी वापरूनचा गण आणि गवळण सादर केलं आहे. हे वेगळे पण का केलं? मला लहानपणापासून लोकनाट्य तमाशा आणि पारंपरिक बाज खूप आवडतो. त्यामुळे मी तमाशामधील पारंपरिक गण आणि गवळण असं मी इथं सादर करायची माझी खूप इच्छा होती. म्हणून मी इथं आज पोवाड्याच्या गणानं न करता तमाशाच्या पारंपरिक बाजानं आम्ही गण आणि गवळण सादर केली. त्याबद्दल मी आज खूप मन भरून आलं. हाच गण आणि हीच गवळण तुम्ही इतर ठिकाणी सादरी केली असती तर तेवढं रंगलं नसतं. नाही, इथं कसं काय रंगलं ते? ह्या स्टेजमध्ये तेवढी ताकद आहे. कारण दत्ता माडिक अण्णा आणि गुलाबभाई बोरगावकर यांचं हे तसं बघायला गेलं तर हे स्टेज त्यांचं आहे आणि त्यांच्या स्टेजवर हे गायक म्हणजे एनर्जी खूप मिळते. आमचं निरीक्षण होतं इथं जे तमाशा कलावंत होते ते सुद्धा तुमचा गण त्यांच्या तोडीस तोड सादर केला, गवळणचा आवाक झाले ते, हे आमचं निरीक्षण आहे. तुम्हाला काय वाटतं? आमचे बंधू वेदिक शाहीर खूप चांगल्या पद्धतीने, खरं तर मी त्यांना विनंती करत होतो आकाशला आमच्या की तू एक पारंपरिक तमाशातील गणगवळण सादरीकरण कर. कारण आम्ही अशा बऱ्याच कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत सादरीकरण केलेलं आहे. तमाशा बाज आणि पारंपरिक बाज हा आमचा खूप आवडता विषय. आम्हाला काय सांगायचं होतं की तमाशा कलावंतांना सुद्धा हे आवडला. हो हो हां, तुम्ही एवढी तुमच्यात एनर्जी निर्माण झाली, हे कशी काय तर तमाशा इथल्या वातावरणाचा परिणाम आहे. वातावरणाचा परिणाम झाला. बाबाबाई, तुम्हाला काय वाटतंय? नमस्कार. सकाळी आज आमचे कवठेमंका जवळचे देशिंगाव म्हणजे शाहीर आकाश आणि आविष्कार दोघं आले. एका रूमवर आम्ही राहिलो होतो. खरं असते मी सकाळी पाहिलं तर म्हणले पोरं काय सादर करणार आहे, सगळी मुलंच आहेत. परंतु सांगली जिल्ह्याचं तुम्हाला संधी दिली. योगेश पाटील आमचे पार्लेकर सर हे आपल्या सांगली जिल्ह्यातले तमाशा असो, पोवाडा असो, भारुड असो यांना संधी देतात आणि तुम्ही खरोखर सांगली जिल्ह्याचं नाव एक नंबर तुम्ही केला. आजच्या 2-3 दिवसात कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये आपला नंबर लावला. तुमची अशीच प्रगती होत जावा आणि खूप सुंदर. आपण साई कृपा नागरी
समर्थपद संस्थेचे या ठिकाणी खजिनदार संजय वेसर. हा कार्यक्रम शाहिरीचा कसा होता? कार्यक्रम तसं जर पाहिलं सर ही सगळी पोरं कमी वयाची, एवढ्या कमी वयात त्यांनी एवढं सगळं पब्लिक एकदम शांत ऐकत होतं त्यांचं, आणि एवढं कमी वयात ते एवढे करतात, पुढे जाऊन त्यांचा भरपूर मोठं ध्येय होणार आहे. खूप सुंदर आविष्कार. आणि आकाश, तुम्ही खूप दमदार असं सादरीकरण केलेलं आहे. आमच्या अंगावर शहारे येत होते आणि पोवाडा म्हटलं की वीररस आलाच, पण त्यात वीररस हा टोकाचा वीररस होता. खरं तर फक्त शाहीर ताकदीचा असून उपयोग नाही. त्याच्यासाठी आमचे कलाकार या ठिकाणी आमचे उत्कृष्ट ढोलकीवादक आमचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं चांगल्या उंचीला नेण्याचं 50% काम हे ढोलकीवादक, तसेच या ठिकाणी आमचे बंधू सुमित शिंगे, या सर्व साथीदारांमुळं, आमच्या अमरदादा सोनवणे असतील, या सर्वांच्या ताकदीमुळं एकजूट ताकद होते आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही ते सादरीकरण करू शकतो. खूप सुंदर. तुम्हाला भविष्य चांगलं आहे. असं दमदार शाहीर आणि खूप कमी वयात तुम्ही फक्त व्यसनापासून दूर राहा आणि आपल्या जीवनाचा शोध घ्या, एवढंच मला सांगायचं आहे.